6 आणि 7 मेच्या रात्री पाकिस्तानी वायुदलाची 2 विमानं पाडल्याचं आता उघड होतंय। कारण भारतीय आणि पाकिस्तानी विमानांच्या या डॉग फाईटमध्ये ही 2 विमानं पाडण्यात आली। भारतीय सैन्य दलांनी सादर केली आहे पाकिस्तानच्या हानीची आताची एकूण माहिती। 8 आणि 9 मेच्या रात्री सुद्धा पाकिस्तानची 3 विमानं बेचिराख करण्यात आल्याची माहिती सैन्य दलानं दिलेली आहे। भारताच्या माऱ्यामध्ये पाकिस्तानची 2 JF-17 ही विमानं सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आली। पाकिस्तानचं एक मिराज आणि एक अवॅक्स विमान सुद्धा भारतानं पाडलं। अवॅक्स विमान पाडल्याची कबुली स्वतः पाकिस्तानकडूनच मिळते आहे। पाकिस्तानचं एक C-130 ट्रान्सपोर्ट विमान सुद्धा पाडल्याची शक्यता वर्तवली जाते आहे। याविषयी बोलूयात, सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात। सोमेश, किती मोठं नुकसान आहे हे पाकिस्तानचं भारताने केलेल्या हल्ल्यामधलं? पाकिस्तानचं वायुदळ हे किमान 25 ते 30 वर्ष मागे गेलेलं आहे या संपूर्ण ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान, असं आपण खात्रीशीरपणे म्हणू शकतो। त्याचं कारण एक स्पष्ट आहे की पाकिस्तानच्या सोबत झालेल्या या संपूर्ण संघर्षामध्ये पाकिस्तानच्या अनेक ठिकाणची हवाई तळ उद्ध्वस्त करण्यात आले, त्यांची अनेक विमानं आणि त्यांच्या विमानांची जी क्षमता आहे ती क्षमता थेट चॅलेंज करण्यात आली। अनेक ठिकाणी ही विमानं जमिनीवर असतानाच ती उद्ध्वस्त केली गेलेली आहेत, म्हणजे विमानांना उड्डाण सुद्धा भरू दिलं गेलं नाही। आणि असं खूप कमी उड्डाणांमध्ये झालंय की ज्यावेळी इतक्या यशस्वीपणे एखाद्या वायुसेनेने समोरच्या शत्रू देशाच्या वायुसेनेवर हल्ला चढवलाय। त्यामुळे सध्याच्या ज्या आकडेवारी समोर येत आहेत त्यानुसार किमान पाकिस्तानची वायुसेना ही 25 ते 30 वर्ष मागे गेली एवढं नक्की आहे। कमीत कमी 25 ते 30 वर्ष, खरं तर यापेक्षाही जास्त कालावधी पाठीमागे त्यांना ढकलण्यामध्ये यश आलंय। त्याचं कारण असे की अनेक ठिकाणच्या एअर डिफेन्स सिस्टीम निकामी करण्यात आल्या, त्या निकामी आहेत हे सिद्ध करण्यात आल्या, आणि त्या एअर डिफेन्स सिस्टीमना भेदून जाणारी यंत्रणा ही भारताकडे आहे हे सुद्धा सिद्ध करण्यात आलं। त्यासोबतच अनेक विमानांचं पाकिस्तानचं नुकसान झालंय, खूप मोठ्या प्रमाणावर एअरफोर्सच्या कॅज्युअलिटीज सुद्धा आहेत। सुरुवातीला जो आकडा आला तो 11 पाकिस्तानी सैनिकांचा होता, परंतु अजून भविष्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा आकडा भारतीय अंदाजानुसार अगदी सोमेश तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं पाकिस्तानच्या एकूणच वायुदलाचं असेल आणि या सगळ्याला बऱ्यापैकी उद्ध्वस्त करण्यात भारताला यश आलेलं आहे। धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।